नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलमध्ये. इच्छा असूनही मला रोज व्हिडिओ बनवता येत नाही. याचं कारण आपल्याला माहिती आहे, मी व्यसनमुक्ती केंद्राचा कार्यकर्ता म्हणून देखील काम करतो आणि त्यात देखील व्यस्त असतो. अनेक विषय या आठवड्याभरात येऊन गेले की मला मोह झाला होता की आपण व्हिडिओ बनवा, परंतु वेळ नाही मिळू शकत. पण आता हा व्हिडिओ बनवतोय ते खास म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याकरता बनवतोय. कालच तुम्हाला माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी झाली, होय 76 लाख मतदानाबद्दल जी केस सुरू आहे त्याची सुनावणी झाली आणि ती सुनावणी विरोधीच गेली एक प्रकारे. म्हणजे चेतन आहिरे यांनी जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेवर कोर्टाने ती याचिका फेडताना असं म्हटलं की चेतन आहिरे अशी याचिका कशी काय दाखल करू शकतात. म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी त्यावर सांगितलंय, त्यांनी लाईव्ह सांगितलंय की मग कोणी दाखल करायची याचिका. जर देशाचा नागरिक, संविधानाने ज्याला हक्क दिले तो नागरिक जर दाखल करू शकत नसेल तर मग नक्की याचिका कोणी दाखल करायची, त्यांचा अगदी प्रश्न बरोबर आहे. आता सध्या मतचोरीचा जो मुद्दा सुरू आहे त्याबाबत देखील अनेक वादविवाद सुरू आहे. उघड उघड राहुल गांधींनी जे आरोप केलेले आहेत आणि त्यांच्या दृष्टीने ते आरोप अगदी बरोबर आहेत. त्यांनी पडताळणीसाठी अनेक मुद्दे समोर दिलेत. त्याचं त्यांनी लाईव्ह असं, होय त्यांनी त्यांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत देखील दाखवलं कशा पद्धतीने मतचोरी झाली आहे. आणि ते आता प्रत्येक सभेमध्ये ते 5 मुद्दे सांगत असतात मतचोरीचे. त्यावर निवडणूक आयोग समोर आला आणि निवडणूक आयोगाने त्यांची प्रक्रिया समजावून सांगितली. ती समजावून सांगितल्यानं त्यांनी सांगितलं की तुम्ही इतक्या उशिरा हे का बोलत आहात आणि जे बोलत आहात ते तुम्ही आम्हाला लेखी द्या, ॲफिडेव्हिट करून तुम्ही आमच्याकडे द्या, म्हणजे आम्ही त्याचा योग्य तपास करू. त्यावरचं उत्तरही तुम्हाला माहिती आहे राहुल गांधींनी काय उत्तर दिलं ते. आता ही लढाई म्हणजे EVMची आणि 76 लाख मतदानाची देखील माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर अनेक वर्षांपासून लढत आहेत, म्हणजे 2004 पासून. मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे की त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही. विरोधी पक्षांचं, सत्ताधारी पक्ष लक्ष देणार नाही, पण विरोधी पक्षांना वारंवार आवाहन करून देखील, होय वारंवार आवाहन, नुकतंच प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की त्यांनी पत्र देखील लिहिलं आहे खरगेंना आणि राहुल गांधींना याबाबतच, हे जे काही मतचोरीचा आरोप आहे त्याबाबत, की आपण सगळे मिळून कोर्टात जाऊ. कालही त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेलं की आपण कोर्टात जाऊ शकतो, तुम्ही जसं हवं तसं लिहून द्या निवडणूक आयोगाला आणि आपण तो मुद्दा घेऊन सुप्रीम कोर्टात जाऊ. का जात नाही आहेत प्रकाश आंबेडकर, का नकोसे होत आहेत? याचं कारण तुम्हाला माहिती आहे की याच कारणाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील नकोसे झाले होते काँग्रेसला. होय, म्हणजे आजकाल पुन्हा संविधान आलंय बरं का बाहेर. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी ज्या आवेशात संविधानाची प्रत घेऊन राहुल गांधी फिरत होते त्याच आवेशात मी नुकताच एक त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ बघितला. ते संविधान घेऊन बोलत होते आणि यावेळी तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत नेहरू, गांधी, सरदार पटेल यांची नावं देखील घेतली की ते संविधानाचे निर्माते आहेत. म्हणजे बघा, मी हा संशय खूप पूर्वी व्यक्त केला होता की भारताचे संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली ते तयार झाले आहे. हे देखील काँग्रेस काही दिवसांनी विसरायला लावणार आहे आणि राहुल गांधी वारंवार हातात संविधान घेऊन असंच दर्शवत आहेत की जणू काही संविधानाची निर्माती काँग्रेस आहे आणि ते स्वतः आहे. त्यांचा स्वतःचा फार अभ्यास आहे. परवा बोलताना राहुल गांधी म्हणाले की आधी घेतलं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेहरू, गांधी, सरदार पटेल अशी अजून 3-4 नावं घेतली आणि इनका संविधान. हे संविधान फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नागरिकांचं आहे देशातल्या, त्यांचं योगदान इतकंच. गांधी, नेहरू त्यांचं खरं तर अनेक वादही झाले त्या संविधानाच्या वेळेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील वाद झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट नकार दिला की मी हे लिहिणार नाही, तुम्हाला जर आरक्षण नको असेल तर. त्यावेळी भाजप नव्हतीच म्हणा, पण विश्व हिंदू परिषद होती. विश्व हिंदू परिषद नाही, सॉरी, इतर जे भारतीय जनता पार्टीच्या आधीचे संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, त्यांनी आणि काँग्रेसने देखील नकार दिला होता आरक्षणाच्या मुद्द्याला. पण आरक्षणाचा मुद्दा मी टाकणारच,
या अटीवरच संविधान लिहिलं गेलंय. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील नको होते. पुढे बाबासाहेब आंबेडकरांना कसं निवडणुकीत पाडलं आणि सेम फॉर्म्युला प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत कसा वापरला जातं हे देखील आपण बघत आहातच. प्रकाश आंबेडकरांनी खुलेपणाने सांगितलंय की भाजप सोडून मी कोणाशी युती करायला तयार आहे. आता याचा अर्थ काही मूर्खांनी असा घेतला की प्रकाश आंबेडकर मजबूर झालेले आहेत म्हणून कोणाशी युती करायला तयार झाले आहेत. मजबूर नाही आहेत, ते भीक मागत नाही आहेत, ते संविधानाच्या हक्कासाठी, लोकशाहीच्या हक्कासाठी लढतायत आणि त्यांनी ते सिद्ध केलंय, काळा कोट घातलाय. आता पुन्हा जर तुम्हाला बघायचं असेल म्हणजे काँग्रेसचे वकील तुम्हाला माहिती आहे जे नेहमी हारतात, वेगळ्या केसेसमध्ये ते कोर्टात जाणारे. कपिल सिब्बल मुख्यतः आहेत. मग महाराष्ट्रात आहेत एक सरोदे साहेब, ते लढतायत. अजून द्विवेदी आहेत काही वकील, पण ते हारतायत वारंवार. अशा वेळी आता माझी खरोखर इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांनी ज्याप्रमाणे आवाहन केलं त्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसने आपला वकील नेमावे. तो राहुल गांधींना आवाहन केलंय त्यांनी की तुम्ही हा मुद्दा घेऊन कोर्टात जा, माझ्याबरोबर लढा. आणि कोर्टात नुसते तुमच्या वकिलांसोबत नाही, मला माहिती आहे त्यांच्या वकिलांसोबत फायदा होणार नाही. त्यांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखा बुद्धिमान वकील कोर्टात लावला पाहिजे. ॲफिडेव्हिट द्यायला काही हरकत नाही. जर तुमचं खरं आहे तर घाबरायची गरज नाही. दोन्ही मुद्द्यावर लढता येईल. आधीच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर ईव्हीएमच्या मुद्द्यावर लढतायत, तो एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा मतचोरीचा. म्हणजे काही लोकांना असं वाटतंय की एकदा नीट ठरवा, मतचोरी की ईव्हीएम, दोन्ही मुद्द्यावर लढा. होय, पण प्रकाश आंबेडकरांना वकील नेमा, बघा यश येतं की नाही. होतंय काय माहिती का, एकच पक्ष वंचित बहुजन आघाडी हा पक्ष वारंवार लढतोय, कोर्टात जातोय. हे काही योग्य नाही. म्हणजे मुद्दा सगळ्यांच्यासाठी आहे, सगळ्यांच्या फायद्याचा मुद्दा आहे. मात्र तो घेऊन एकट्या प्रकाश आंबेडकरांनी का लढायचा असा प्रश्न आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं, उद्वेग येतो या सगळ्या परिस्थितीत यांच्या वागण्याच्या, विरोधी पक्षाच्या. असं वाटतं कधी कधी की बाळासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते, मी जर भाजप बरोबर गेलो तर सगळ्यांचेच वांदे होते. अगदी खरं आहे. म्हणजे कधी कधी उद्वेगाने वाटतं असं की प्रकाश आंबेडकरांनी यांचा नाद सोडून द्यावा. ते तत्वांसाठी लढतात, ते स्वतःच्या फायद्यासाठी लढत नाहीत. पण त्या तत्वांना जर विरोधी पक्ष किंमत देत नसेल, विरोधी पक्ष त्या तत्वांमुळेच, त्यांच्या प्रामाणिकमुळे, त्यांच्या सत्यतेमुळे किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे, त्यांच्या सडेतोड बोलण्यामुळे त्यांना दूर ठेवत असेल आणि खरोखर त्यांनी जर भाजपला जवळ केलं तर कल्पना करा तुम्ही काय होईल. कोणीच राहणार नाही ते म्हटले होते. पण ते पण तत्व आहे. प्रकाश आंबेडकर ते तत्व पाळता आहेत म्हणून ते भाजपबरोबर जात नाहीयेत. त्यांनी म्हटलं होतं की भाजप जेव्हा मनुस्मृती सोडेल त्यावेळी मी जाऊ शकेल. आणि काय माहिती कशा या गोष्टी शक्य होतील, बघूयात. पण राहुल गांधींनी आता आव्हान स्वीकारावं. अन्यथा मला खरोखर वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी थोडासा वेगळा विचार करायला हरकत नाही. वेगळा विचार म्हणजे मी असं नाही म्हणणार की भाजपसोबतच जावं, पण या इंडिया आघाडीला किती महत्त्व द्यावं ते त्यांनी ठरवण्याची गरज आहे. भाजपसोबत नाही गेले तरी चालेल, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावं त्यांनी. युतीमध्ये नाही जाणार पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील तर नक्कीच प्रकाश आंबेडकर यांच्या ज्ञानाची, त्यांच्या बुद्धिमत्तेची तिथे किंमत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.